इयत्ता 11वीतील इंग्रजी विषयातील तिसऱ्या प्रकरणाची माहिती ऐकणार आहोत. या प्रकरणाचे जे लेखक आहेत व्यंकटेश्वरन अय्यर हे IBM सारख्या नावाजलेल्या कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून नोकरीला होते. मग अशा वेगळ्या क्षेत्रात 17 वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी सेंद्रिय शेतीला सुरुवात केली. ते गावाकडे परत आले आणि शेती करू लागले. हा शेतीचा अनुभव या प्रकरणामध्ये त्यांनी मांडलेला आहे. टायटल द कॉल ऑफ द सॉईल, मातीची साद, मातीची हाक, अ सेंट ऑफ राईस, तांदळाचा सुगंध किंवा भाताचा सुगंध, द फर्स्ट क्रॉप, पहिलं पीक. मग या ठिकाणी व्यंकटेश्वरन अय्यर या सेक्शनमध्ये प्रकरणाच्या त्यांच्या पहिल्या पिकाचा अनुभव मांडत आहेत. इट वॉज एप्रिल 2004, 2004चा तो एप्रिल महिना होता. आय स्टूड इन द मिडल ऑफ द लश ग्रीन फील्ड ऑफ मूग, ग्रीन ग्रॅम अँड लुक्ड अराउंड मी. मी मुगाच्या पीक असलेल्या शेतामध्ये मध्यभागी उभा होतो आणि सगळीकडे हिरवेगार असे ते मुगाचे पीक दिसत होते. अँड आय वॉज लुकिंग अराउंड, आणि ते म्हणतात की मी सभोवताली पाहत होतो. इट वॉज जस्ट बिफोर सनराईज अँड द स्काय वॉज टर्निंग अ ब्राईट ऑरेंज. सूर्योदयापूर्वीची ती वेळ होती, म्हणजे सूर्य वरती येण्या अगोदर ते शेतामध्ये पोचलेले होते आणि आकाशामध्ये अजूनही सोनेरी तांबूस रंग होता. द ग्राउंड वॉज डॅम्प, पायाखालची जमीन ओलसर होती. अँड द लीव्ज वर शायनिंग विथ ड्यू, आणि त्या मुगाच्या रोपांवरची जी पानं आहेत ती ड्यू दवबिंदूंमुळं चमकत होती. माय बेअर फीट व मडी, आणि अशा ओलसर जमिनीमध्ये अशा दवबिंदूनं भरलेल्या त्या रोपांच्या दरम्यान हिज बेअर फीट व मडी, आणि त्यामुळे त्यांचे पाय चिखलाने भरलेले होते. ॲज आय वॉक्ड राऊंड जिंजरली इन्स्पेक्टिंग द प्लांट्स, आणि जसं लेखक त्या कुतूहलानं किंवा आवडीनं काळजीपूर्वकरित्या ओलसरपणा असल्यामुळे जिंजरली केअरफुली तो त्या मुगाच्या पिकाचं निरीक्षण करत करत फिरत राहिला. तसतसं त्याच्या अनवाणी पायांना चिखल लागत गेला. अराउंड मी व रोज ऑफ चिकू ट्रीज अँड बिलो अ डेन्स फॉलेज ऑफ मूग. कवी पुढे वर्णन करतोय शेतामधलंच की माझ्या अवतीभोवती तो म्हणतोय चिकूच्या झाडांच्या रांगाच्या रांगा होत्या आणि त्या झाडांखाली ह्या मुगाच्या पिकाच्या पानांचा पसारा किंवा त्या पिकाची रोपं एकदम घनदाट अशी पसरलेली होती. ॲट दॅट पॉईंट आय कुड नॉट हॅव आस्क्ड फॉर एनिथिंग मोर. आणि इथं लेखक भावनिक होते आणि तो म्हणतोय की ते चित्र बघितल्यानंतर ते त्याच्या शेतीमधील त्याची पहिली अचिव्हमेंट पाहिल्यानंतर तो म्हणतोय मला आयुष्यात याच्या पुढं किंवा इथून पुढं आणखी काहीही कशाचीही अपेक्षा नव्हती. म्हणजे त्याचं ड्रीम इथं पूर्ण झालेलं होतं. द मूग प्लांट्स नॉट मोर दॅन 2 feet टॉल हॅड अ ग्रीन पॉड्स हँगिंग आउट. कारण त्याचं ते पहिलं पीक होतं. त्यानं लावलेली ती मुगाची रोपं 2 फुटांपेक्षा जास्त उंच नव्हती. हॅड ग्रीन पॉड्स हँगिंग आउट, पण त्यांना आज त्या मुगाच्या शेंगा लागलेल्या होत्या. पॉड्स हँगिंग आउट अँड द पॉड्स वर नॉट येट राईप. त्या शेंगा काढण्या एवढ्या पिकलेल्या नव्हत्या. अँड देअर वॉज अ लाईट फज ग्रोईंग ऑन देम. फज हिअर लाईक स्ट्रक्चर. त्या शेंगांवर मुगाच्या एकदम बारीक असे केस आलेले होते किंवा लव आलेली होती. अशा त्या कोवळ्या कोवळ्या शेंगा त्याला ज्या पिकलेल्या नव्हत्या अशा पाहून खूप आनंद झाला. देअर वॉज स्टील सम टाईम बिफोर द हार्वेस्ट. आणि रायटर इथं म्हणतोय की अजून कापणीला किंवा ह्या मुगाच्या या शेंगांच्या तोडणीला खूप काळ होता किंवा अजून काळ शिल्लक होता. आय फेल्ट एक्सलेटेड. तो म्हणतोय आय वॉज व्हेरी हॅप्पी. मी अतिशय आनंदी झालो होतो कारण ते माझं पहिलं पीक होतं.
आय स्टूड वॉचिंग द सन राईज अबोव द टॉवरिंग ट्रीज अक्रॉस द फेन्स. आणि याच शेतामध्ये म्हणतोय तो की मी कुंपणाच्या पलीकडच्या बाजूनं त्या झाडांच्या वर येणाऱ्या सूर्याकडे पाहत उभा राहिलो. अँड स्लोली मेड माय वे बॅक टू द हाऊस, अ व्हाईट स्ट्रक्चर इन द मिडल ऑफ धिस ग्रीनरी. आणि मग हिरव्यागार या त्याच्या शेतामध्ये असणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या इमारतीत म्हणजे घराच्या दिशेनं तो तिथून चालत निघाला. आय कुड नॉट बिलीव्ह दॅट आय वॉज द ओनर ऑफ दिस लँड. लेखक इथं म्हणतो आहे की माझा विश्वास बसत नव्हता की ही शेतीची जमीन, ही जमीन आता माझी आहे. अँड दॅट आय वॉज लुकिंग ॲट माय फर्स्ट क्रॉप ॲज अ फार्मर. आणि एक प्रोजेक्ट मॅनेजर ते फार्मर, शेतकरी, असा त्याचा हा प्रवास होता. त्याला फार्मर व्हायचं होतं, आता शेतकरी व्हायचं होतं, शेती करायची होती. आणि त्यातलं त्याचं हे पहिलं पीक होतं. तो इथं पण म्हणतो आहे की मी आज माझ्या पहिल्या पिकाकडे पाहत होतो आणि मी शेतकरी म्हणून माझं स्वतःचं पीक माझ्या डोळ्यांनी समोर पाहत होतो. आणि ह्या गोष्टीवर माझा विश्वास बसत नव्हता. ही जमीन माझी आहे याच्यावरसुद्धा माझा विश्वास बसत नव्हता. आफ्टर आय हॅड पेड द ॲडव्हान्स मनी फॉर द लँड. आणि मग मी ही जमीन विकत घ्यायला आगाऊ रक्कम दिली. आय थॉट आय वूड हॅव सम टाईम टू गेट फॅमिलियर विथ फार्मिंग. मला असं वाटलं की फार्मिंग, शेतीची जरा माहिती घ्यायला थोडा वेळ मिळेल. आय वूड गेट टाईम टू गेट फॅमिलियर, मला थोडासा परिचय होईल, यासाठी वेळ मिळेल शेतीचा. बट मोरूदादा द ब्रोकर एजंट हू गॉट अस द लँड हॅड अदर आयडियाज, हॅड अदर थॉट्स इन हिज माइंड. पण ज्या एजंटनं आम्हाला ही जमीन मिळवून दिली त्याच्या मनात मात्र या जमिनीबद्दल जरा वेगळेच विचार होते किंवा त्याच्या मनात वेगळ्या कल्पना होत्या. ही वॉज कीन दॅट वी प्लॅन्ट मूंग ॲट वन्स. मोरूदादा वॉज केअरफुल अबाउट द सोईंग ऑफ द प्लॅन्ट मूग और मूग. मग हे मुगाचं जे पीक आहे ते आता त्याचं बियाणं लावलं गेलं पाहिजे ह्याबद्दल मात्र मोरूदादा जरा विचारात होता किंवा ह्याबाबत त्यानं त्याचं मत ठरवलेलं होतं की आता लेखकानं आता मुगाचं पीक लावावं याबद्दल मोरूदादानं निर्णय घेतलेला होता की त्यानं ठरवलेलं होतं. बट आय वॉज नॉट प्रिपेअर्ड फॉर दिस. लेखक इथे म्हणतो आहे मी मात्र त्याच्या निर्णयाला सहमती दर्शवली नाही. आय वॉज नॉट प्रिपेअर्ड, आय वॉज नॉट रेडी. आय वॉज स्टील रीडिंग बुक्स. नवीन शेतजमीन विकत घेतली होती. मी अजूनही शेतीची पुस्तकं वाचत होतो, शेतीबद्दल माहिती घेत होतो. अँड ट्राईंग टू फिगर आउट व्हॉट वी कुड सो. आणि नेमकं काय काय बियाणं आपण पेरू शकतो अँड हाऊ वी शुड गो अबाउट इट. आणि त्या शेतीमध्ये पुढे नेमकं काय काय करायचं याबद्दल मी माहिती मिळवायचा किंवा अंदाज बांधायचा प्रयत्न करत होतो. बट मोरूदादा वॉज क्वाईट फर्म. ही वॉज स्टेबल इन हिज डिसिजन्स. ही वॉज व्हेरी स्टबर्न वन. ही वॉज व्हेरी एम्पसायझिंग वन. मोरूदादा मात्र अतिशय त्याच्या त्या मुगाच्या पिकाबद्दल आग्रही होते. ही सेड द सीझन वॉज राईट फॉर सोईंग मूग. आणि मग मोरूदादानं सांगितलं लेखकाला की हा कालखंड मुगाच्या पिकासाठी चांगला आहे. अँड द बेस्ट सीड्स वर अवेलेबल इन सुरत इन द ॲडजसंट स्टेट ऑफ गुजरात. आणि गुजरातच्या आपल्या जवळच्याच राज्यामध्ये म्हणजे गुजरातमध्ये सुरत या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या, चांगल्या पद्धतीच्या, चांगल्या दर्जाच्या ह्या मुगाच्या बियाणांची उपलब्धता आहे. आणि लेखकाला मुगाचं पीक घेण्यास भाग पाडलं. आय मेड अ क्विक ट्रिप टू सुरत. लेखक इथं तयार झालेला आहे. लेखक म्हणतो आहे मी सुरतला लगेच गेलो अँड बॉट अराउंड 10 किलोग्राम्स ऑफ मूग. आणि मी जवळपास 10 किलोग्रॅम मुगाचे बी घेऊन आलो, बियाणं विकत आणलं. मोरूदादा रेंटेड हिज ट्रॅक्टर टू प्लो द लँड अँड क्विकली प्लॅन्टेड मूग ऑल ओव्हर द प्लेस. मग मोरूदादांनी त्यांचा ट्रॅक्टर हा भाड्याने दिला आणि ती जमीन नांगरण्यात आली, प्लो करण्यात आली. अँड क्विकली प्लॅन्टेड मूग ऑल ओव्हर द प्लेस. आणि त्या सगळ्या या व्यंकटेश्वर अय्यर या लेखकाच्या शेतामध्ये सगळीकडे मुगाचं बियाणं पेरण्यात आलं. अ फ्यू डेज लॅटर, काही दिवसानंतर, वी वर ओव्हरजॉय टू सी टायनी ग्रीन लिव्ज. आणि लेखक इथं अनुभव सांगतोय बियाणाची पेरणी झाली. काही दिवसानंतर तो शेतामध्ये गेला त्यावेळेस तो म्हणतोय आम्हाला छोटी छोटी
पालवी फुटलेली ती रोपं पाहून खूप आनंद झाला. आय हॅड नेवर सीन मूग ग्रोईंग बिफोर अँड वॉज थ्रिल्ड ॲट द साईट. इथं लेखक सांगतोय की ते दृश्य पाहून मला आश्चर्य वाटलं, मी रोमांचित झालो, कारण मी असं मुगाचं पीक मोठं होताना वाढताना त्या बियाणाचं रोपामध्ये रूपांतर होताना कधी पाहिलेलं नव्हतं. इट वॉज द सेम थ्रिल आय हॅड फेल्ट ॲज अ यंग बॉय वेन आय सॉ द फर्स्ट ऑफ द हिबिस्कस आय हॅड प्लॅन्टेड ब्लूम ॲट द रेल्वे क्वार्टर्स इन विलेपार्ले इन मुंबई. मग लेखक इथं लहानपणचा अनुभव याच्याशी कम्पेअर करतोय. तो म्हणतोय सेम असाच रोमांच, असाच थरार, असंच आश्चर्य, असंच एक आनंद देणारा अनुभव मला लहानपणीसुद्धा आला होता. मुंबईमध्ये लेखक विलेपार्ले या ठिकाणी रेल्वे क्वार्टर्समध्ये राहायला होता. त्यावेळेस त्यानं जास्वंदाचं हिबिस्कसचं प्लॅन्ट लावलेलं होतं. दॅट इज बियाणं लावलं असेल, बी लावलं असेल किंवा रोप लावलं असेल. त्याला आलेली पालवी किंवा त्याला आलेला भर त्यानं आयुष्यामध्ये पहिला पाहिलेला होता. त्यावेळेस जो आनंद त्याला झाला तसाच आनंद तो म्हणतो इथे मुगाचं पहिलं पीक उगवताना पाहून झाला. आय वॉज ग्रेटफुल टू हॅव टेकन मोरूज ॲडवाईस. आय वॉज थँकफुल टू मोरूदादा. लेखक इथं मोरूदादाचा आभार मानतोय. द नेक्स्ट थिंग मोरूदादा वॉन्टेड टू डू वॉज स्प्रे सम पेस्टिसाइड ऑन द प्लांट्स. आता अजून एक अडचण लेखकासमोर उभा राहिली की मोरूदादाचं आता असं मत होतं की या मुगाच्या रोपावर आता कीटकनाशकं फवारायची किंवा औषधं मारायची. ही क्लेम दॅट इट वुड गिव्ह अ हायर यील्ड प्रोडक्शन ऑफ मूग. मग मोरूदादानं सांगितलं की ह्यामुळं काय होईल, उत्पादन वाढेल. दिस वॉज समथिंग वी डिड नॉट वॉन्ट टू डू. पण लेखक मात्र ह्या अशा शेतीच्या विरोधात होता. तो सेंद्रिय शेती करण्यासाठी तो आलेला होता. मग लेखकानं या निर्णयाला विरोध केला. तो म्हणतो वी डिड नॉट वॉन्ट टू डू, दिस इज समथिंग, अँड दॅट वॉज समथिंग दॅट द रायटर डिड नॉट वॉन्ट टू डू. मग लेखकाला ही गोष्ट करायची नव्हती. वी वर क्लिअर दॅट वी वुड नॉट यूज एनी केमिकल्स. आम्ही आमच्या शेतीच्या तंत्रामध्ये स्पष्ट होतो, शेतीबद्दल आम्ही ठाम होतो की आम्ही कोणत्याही प्रकारचं रसायन किंवा औषध किंवा फवारणी किंवा जंतुनाशक किंवा खत वापरणार नाही. आणि या सर्वांमध्ये रसायन असतात. अँड ट्राईड टू एक्सप्लेन धिस टू मोरूदादा इट टू हिम. आम्ही हे मोरूदादाला स्पष्ट करण्याचा की आम्ही केमिकल्स वापरणार नाही हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. ही रिॲक्टेड ॲज इफ वी हॅड सजेस्टेड हॅकेरी. मग मोरूदादाची रिॲक्शन, त्याचा प्रतिसाद मात्र जरा वेगळा होता की आम्ही थोडी हायगाई करतो आहे किंवा आम्ही वेगळंच विचित्र वर्तन करतो आहे, अशा प्रकारचं रिॲक्शन, असा प्रकारचा प्रतिसाद त्यानं ह्या लेखकाच्या ह्या रसायनाच्या विरोधाच्या पद्धतीला दिला. इट टूक अ लॉट ऑफ कन्व्हिन्सिंग टू एन्श्युअर दॅट मोरूदादा अँड हिज फ्रेंड्स डिड नॉट यूज एनी केमिकल्स ऑन द फार्म. आणि मग आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं मोरूदादा आणि त्याच्या मित्रांना पटवून द्यावं लागलं आणि त्यांना निश्चितपणे स्पष्ट करून सांगावं लागलं की या शेतामध्ये कोणत्याही प्रकारचं रसायन मोरूदादानं आणि त्याच्या मित्रांनी शेती करताना वापरायचं नाही. दे रिफ्यूज टू अंडरस्टँड हाऊ क्रॉप्स कुड ग्रो विदाउट स्प्रेज. मग मोरूदादाला पण समजेना झालं आणि त्याच्या मित्रांना पण कळेना झालं की एकसुद्धा रसायन वापरायचं नाही, मग पिकं मोठी कशी होणार, उत्पादन चांगलं कसं मिळेल. कॉन्ट्ररी टू वॉट एव्हरीवन हॅड टोल्ड अस, नेचर डीड हर जॉब. आणि मोरूदादा, त्याचे मित्र, अवतीभोवतीचे शेतकरी सगळेजण हे कीटकनाशकं वापरा, नंतर पेस्टिसाइड्स, फर्टिलायझर्स, केमिकल्स याच्याबद्दल सारखं लेखकावर प्रेशर आणत राहिले. पण लेखकानं कोणाचंही ऐकलं नाही. कॉन्ट्ररी टू वॉट एव्हरीवन हॅड टोल्ड अस. आणि आम्हाला प्रत्येकानं हा सल्ला दिला, त्याच्या उलट घडलं. नेचर डीड हर जॉब. निसर्गानं त्याची जादू केली, निसर्गानं त्याची किमया दाखवली. अँड शी नीडेड नो ब्राइब्स टू गेट द वर्क डन. आणि या निसर्ग मातेला कोणत्याही प्रकारचं आमिष, मोबदला किंवा कोणत्याही प्रकारचा एक लोभ नसतो. आणि त्या मोबदल्याच्या बद्दल किंवा कुठल्या तरी आमिषाबद्दल हव्यासापोटी निसर्ग कधीही कल्याणाचं कार्य करत नाही. निसर्ग हा या सृष्टीच्या
प्रेमामुळे सर्व ह्या निसर्गामध्ये फेरबदल घडवत असतो. लेखकाने मुरुदादाने मुगाचे बी पेरले, त्याला रोपं आली आणि त्या रोपाचं पिकामध्ये रूपांतर जे झालं ते निसर्गाच्या जादुई ताकदीमुळे झालं. सून इट वॉज द हार्वेस्ट टाईम, आणि लवकरच कापणीचा वेळ आला. अँड वी मॅनेज अ रिस्पेक्टेबल 300 kilograms. वी गॉट 300 kilograms प्रोडक्शन फ्रॉम ओनली 10 kilograms ऑफ मूग. लेखक इथं सांगतो आम्ही 10 किलो मूग पेरलं होतं, आम्हाला 300 किलोचं उत्पन्न मिळालं. अँड ऑफुल लॉट ऑफ मूग अँड विथ इट अ लॉट ऑफ कॉन्फिडन्स. मग मला आमच्या टीमला फक्त मुगाचंच उत्पादन मिळालं नाही, तर आम्हाला आत्मविश्वासाचं सुद्धा प्रोडक्शन उत्पादन मिळालं, असं इथं लेखक सांगतोय. नाऊ आय वॉज सर्टन द लँड वॉज फर्टाईल. लेखक म्हणतो आता माझी खात्री झाली की मी विकत घेतलेली जमीन ही सुपीक आहे, चांगल्या दर्जाची आहे. अँड दॅट इट वॉज पॉसिबल टू ग्रो क्रॉप्स विदाऊट केमिकल्स. आणि या जमिनीत मी रसायनं न वापरता सुद्धा पिकं घेऊ शकतो. इट वॉज अ मेजर मॉरल बूस्टर. लेखक इथं म्हणतो हे जे मुगाचं पीक होतं हे मनाला एक मोठं धीर देणारं प्रोत्साहन किंवा हे एक धीर देणारी घटना माझ्यासाठी होती. आणि याच्या पुढे लेखक पुढचा अनुभव सांगतोय, द सेंट ऑफ राईस, भाताचा सुगंध किंवा तांदळाचा सुगंध. लेखकाने अशा प्रकारे पहिलं मुगाचं पीक घेतलेलं आहे. द फर्स्ट इयर आय वॉज लेट फॉर द राईस सोईंग सीझन. पुढे तो सांगतो की पहिल्याच वर्षी शेतीच्या मला भात पेरणीच्या ऋतूमध्ये थोडासा उशीर झाला. अँड हॅड टू रिसॉर्ट टू ग्रोईंग द GR4 व्हरायटी. आणि मला तांदळाची जी कमी कालावधी देणारी जी जात आहे किंवा वाण आहे GR4 याचं उत्पादन घ्यावं लागलं किंवा हे पीक मला तांदळाचं लावावं लागलं. इट वॉज शॉर्ट टर्म, आणि ते कमी कालावधीचं होतं कारण लेखकाला अगोदरच उशीर झालेला होता. अँड रेकमेंडेड बाय द ॲग्रिकल्चर ऑफिसर्स ॲट कोसबाड. आणि मला कोसबाड या ठिकाणच्या कृषी अधिकाऱ्यांनी हे पीक घे असा सल्ला दिला होता. द नेक्स्ट इयर वी डिसायडेड दॅट वी वुड स्टार्ट अर्ली. पुढच्या वर्षी मात्र लेखक म्हणतोय आम्ही लवकर सुरुवात करायचं ठरवलं. अँड ट्राय टू फाइंड सम गुड ट्रॅडिशनल व्हरायटी ऑफ राईस टू ग्रो. आणि आम्ही चांगल्या दर्जाची पारंपरिक कोणती तांदळाची वाण किंवा जाती सापडते का, आढळते का, हे शोधायला सुरुवात केली. वी हॅड रेड अबाउट ट्रॅडिशनल व्हरायटीज ऑफ राईस. आम्ही पारंपरिक भाताच्या तांदळाच्या वाणांबद्दल, बियाणांबद्दल, जातींबद्दल वाचलं. अँड न्यू वॉट दे डिड नॉट रिक्वायर व्हेरी हाय इनपुट्स ऑफ फर्टिलायझर्स. आणि आम्हाला आता एक माहिती मिळालेली होती की या तांदळाच्या भाताच्या ह्या बियाणांना किंवा ह्या विशिष्ट जातींना फार मोठ्या प्रमाणात खताचा डोस द्यावा लागत नाही किंवा त्यांना खताची गरज नसते. दीज व्हरायटीज व ऑल्सो क्वाईट स्ट्रॉंग. आणि ह्या ज्या जाती आहेत त्या अतिशय शक्तिशाली होत्या, दमदार होत्या. अँड दे रेजिस्टेड पेस्ट. आणि ते किडीला किंवा कीटकांना विरोध करत जगणाऱ्या होत्या, म्हणजे सहसा त्या कीटकांच्या आक्रमणाला बळी पडत नव्हत्या. वी वर शुअर दॅट इट वॉज दिस टाईप ऑफ राईस दॅट वुड ग्रो वेल इन आवर फार्म. आणि लेखक इथं सांगतो आम्हाला खात्री होती की ह्या पद्धतीचं जर तांदळाचं पीक किंवा ही जर तांदळाची बियाणांची जात आम्ही जर पेरली तर ही आमच्या शेतामध्ये चांगल्या पद्धतीने येईल. वेअर वी डिड नॉट यूज एनी केमिकल्स ॲट ऑल. आणि आम्ही आमच्या शेतामध्ये केमिकलसुद्धा वापरत नव्हतो. आवर प्रिव्हियस इयर्स एक्सपिरियन्स अँड लो यील्ड हॅड टॉट अस अ लेसन. मग याच्या अगोदर म्हणजे पहिलं पीक मुगाचं जे घेतलं त्यात उत्पन्न मिळालं, पण GR4 तांदळाच्या त्या पिकामध्ये लेखक म्हणतोय आवर प्रिव्हियस इयर्स एक्सपिरियन्स, आमच्या मागच्या वर्षाचा अनुभव, अँड लो यील्ड हॅड टॉट अस अ लेसन. आणि त्यातनं मिळालेलं कमी उत्पन्न ह्यामुळं आम्हाला एक चांगला धडा मिळाला होता. अँड वी वर शुअर वी वुड नॉट प्लॅन्ट हायब्रिड्स दिस इयर. आणि ते GR4 हे संकरित होतं, हायब्रिड बी होतं किंवा जाती होती. त्यामुळे तशी संकरित बियाणांचा वाण पेरायची यावर्षी आमची इच्छा नव्हती किंवा आम्ही पेरणार नव्हतो. इन एप्रिल 2005 सालच्या एप्रिल महिन्यात वी स्टार्टेड टू लुक फॉर अ गुड व्हरायटी ऑफ ट्रॅडिशनल राईस. आम्ही एक चांगली तांदळाची जात सापडते का पारंपरिक पाहायला अशी शोधायला सुरुवात केली. इट वॉज वन ऑफ आवर नेबर्स इन विलेज
अ बिझनेसमन फ्रॉम मुंबई हू ओन्ड लँड हू सजेस्टेड दॅट वी प्लांट अ लोकल सेंटेड व्हरायटी ऑफ राईस. मग आमच्या शेजारीच एक मुंबईतला उद्योजक व्यावसायिक होता आणि त्याची पण जमीन होती. त्यानं आम्हाला सुचवलं की तुम्ही स्थानिक एक तांदळाचं वाण किंवा अशी जात शोधा जी सुगंधी आहे. मोस्ट ऑफ द फार्मर्स इन अँड अराउंड द विलेज ऑफ पेठ हॅड स्विच्ड ओव्हर टू हायब्रिड्स. आणि याच कालावधीत जवळपास त्या पेठच्या गावातल्या जवळपासच्या सगळे एरियातले ते शेतकरी हे संकरित जातीचंच बियाणं वापरत होते. द यंग जनरेशन ऑफ फार्मर्स थॉट आय वॉज क्रेझी टू आस्क फॉर द देसी व्हरायटी ॲज दे कॉल्ड इट. मग ज्या वेळेला लेखक त्यांना पारंपरिक बियाणं आहे का तुमच्याकडं असं म्हणायचं, मला देसी बियाणं पाहिजे, त्यावेळेसची नवीन शेतकऱ्यांची तरुण पिढी लेखकाकडं वेगळ्याच भावनेनं बघायची. त्यांना लेखक थोडासा क्रेझी आहे असं वाटायचं, दॅट इज विक्षिप्त आहे किंवा चक्रम माणूस आहे असं वाटायचं. माय रेग्युलर विजिट्स टू द विलेजेस अराउंड सर्चिंग फॉर अ गुड ट्रॅडिशनल व्हरायटी ऑल्सो डिड नॉट यील्ड एनी रिझल्ट्स. मग लेखक इथं ते तांदळाचं वाण किंवा बियाणं शोधण्यासाठी फिरत राहिला. तर मग तुम्ही नियमित अनेक गावांना अनेक गावोगावी फिरलो आणि पारंपरिक तांदळाची जात शोधण्याचा प्रयत्न केला, पण ह्यातून काहीसुद्धा परिणाम मिळाला नाही, मला काही फायदा झाला नाही. अँड वी वर ऑलमोस्ट गिविंग अप होप. आणि हळूहळू चांगल्या दर्जाचं सुगंधी कोणतंही तांदळाचं बियाणं मिळत नसल्यामुळं लेखक म्हणतो आमचा संयम जवळपास संपलेला होता किंवा आमची आशा आता मावळत आली होती. आय डिसाइडेड टू गिव्ह इट वन लास्ट ट्राय. आणि मी शेवटी एक निर्णय घेतला की आता शेवटचा प्रयत्न करूया. अँड स्पोक टू बबन्स फादर. आणि मग त्यानं त्याच्या जवळच्याच बबन नावाच्या व्यक्तीच्या वडिलांशी चर्चा केली. अँड सम अदर एल्डर्स. आणि काही आणखीन ज्येष्ठ व्यक्तींशी वयोवृद्ध व्यक्तींशी चर्चा केली. आफ्टर मेनी मिनिंगफुल कॉन्व्हर्सेशन्स. आणि त्यांच्याशी झालेल्या एका चांगल्या चर्चेमधून दे मेन्शन्ड दे टोल्ड द इन्फॉर्मेशन द नेम ऑफ कसबाई टू द रायटर. आणि मग इथं लेखकाला अशा पारंपरिक एका बियाणांबद्दल किंवा वाणाबद्दल किंवा जातीबद्दल तांदळाच्या माहिती मिळाली. आणि त्या तांदळाचं वाणाचं नाव आहे किंवा जातीचं नाव आहे कसबाई. सो इन दिस वे लेखक शेवटी कसबाई या वाणाच्या ह्या बियाणाच्या तांदळाच्या शोधासाठी निघाला. सो इन दिस वे वी हॅव कम्प्लीटेड दिस फर्स्ट पार्ट. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.